ये अभी क्या बन रहा है? ये बना रहे हैं पंजाबी पंजाबी चाप। एकदम स्मोकी फ्लेवर आहे आणि क्रीमी आहे, अमूल क्रीमची मजा आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये। आज मी आलो आहे नवी मुंबईमधल्या सानपाडा रेल्वे स्टेशनच्या बाजूला आणि इथे द चाप जंक्शन नावाच्या आउटलेटवरती आपण चापचं फूड रिव्ह्यू करणार आहोत आणि चापबद्दल अजून माहिती घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। 100 रुपयापासून इथे चाप अवेलेबल आहे। टोटल 10 फ्लेवर्सचे चाप आहे। तुम्ही पाहू शकता चटपटा सोया चाप, पंजाबी सोया, अफगानी आहे, अचारी आहे, पेरी पेरी आहे। 2 फ्लेवर्सचे चाप इथे 150 रुपयाला आहेत आणि प्लेटर सुद्धा अवेलेबल आहे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे, जे 310 रुपयाला आहे। सो मी विचार करतोय की आपण एक प्लेटर ऑर्डर करूयात। आता माझ्यासोबत आहेत द चाप जंक्शनचे ओनर सागर जाधव सर। नमस्कार सर, तुम्ही कधी सुरुवात केली आहे चाप जंक्शनची? मला ह्या आउटलेटला आता 4 मंथ झालेले आहेत मला। तर आता रिसेंटली स्टार्ट केलेलं आहे। तर माझ्याकडे 10+ व्हरायटीज असतात। तर माझे बेस्ट सेलर जर तुम्ही म्हणाल रेशमी मसाला हा बेस्ट आहे। ओके। आणि फॉर किड्स ज्यांना नॉन स्पायसी खायला आवडेल त्याच्यासाठी आपल्याकडे मलाई चाप आहे। ओके। तर आणि स्पायसी लवरसाठी बंजारा आहे। प्लस माझी स्पेशालिटी जी आहे ती माझ्यानंतर प्लॅटरमध्ये आपण आम्ही 4 फ्लेवर देणार आणि प्लस कस्टमरच्या अकॉर्डिंगली पण कस्टमाइज करू शकतो। आणि डाईट चाप सुद्धा आहेत असं ऐकलंय मी। त्यामध्ये काय इन्क्लूड करता तुम्ही? त्याच्यामध्ये आपण बटर, क्रीम हे सगळे इंग्रेडियंट्स नाही टाकत बिकॉज ते डाईटमध्ये नाही आहेत ना। ओके। असं आहे, आपण फक्त रॉ चाप देतो आपण नॉर्मल आपल्या मसालेजमध्ये। ओके, चला तर मग मी आता ऑर्डर करणार आहे प्लेटर, ज्याच्यात 4 फ्लेवर्स, वेगवेगळे फ्लेवर्स आपल्याला खायला भेटतील। ये अभी क्या बन रहा है? ये बना रहे हैं पंजाबी पंजाबी चाप। ये कौन सा है चाप? ये रेशमी है, ये पेरी पेरी है और ये मलाई अफगानी। अचारी कौन सा है? इसमें ही है। अच्छा, इसमें येलो में ही है। ओके, आता आपला प्लेटर तयार होतोय। हा आहे आपला पंजाबी चाप जो पेरी पेरी वाला आहे, स्पायसी आहे मस्त। आता याच्यावरती चाट टाकलाय, तिखट मसाला सुद्धा आहे, कांदा, अमूलचं फ्रेश क्रीम इथे यूज करतात। अमूल फ्रेश क्रीम आणि अमूल बटर बेस्ट कॉम्बिनेशन आहे। आणि चाप जे आहे ते बटर आणि क्रीम शिवाय एकदम इनकम्प्लीट आहे। हे आलं आपलं ग्रीन चटणी, वाव मस्त। आता द चाप जंक्शनची स्पेशालिटी असलेलं रेशमी चापचं कटिंग होतं आहे आणि हे चाप्स तुम्ही स्विगी किंवा झोमॅटोवरून सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा इथे येऊन सुद्धा तुम्ही खाऊ शकता। बट आय वुड रेकमेंड की तुम्ही इथे येऊन खा, गरमागरम तुम्हाला इथे सर्व केलं जाईल। आता रेशमी चापचं इथे प्रिपरेशन सुरू आहे, चाट, चटणी आणि मेन म्हणजे ह्याच्यात चाप्समध्ये अमूल बटर आणि अमूल क्रीम वापरलं जातं आणि याशिवाय चाप एकदम इनकम्प्लीट आहे मला तरी वाटतं। आपले टोटल 3 फ्लेवर्स आता तयार झालेले आहेत, पंजाबी, रेशमी आणि बंजारा। आणि आता खरोखर मला भूक आवरत नाहीये। आपल्या प्लेटरचा लास्ट चाप तयार होतोय जो आहे मलाई चाप। हा जरा स्वीट टेक्स्चर मध्ये येतो, क्रीम जास्त वापरलं जातं, जरा स्वीट असतो, क्रीम जास्त वापरलं जातं याच्यात। प्रज्ञान चाप खात नाही म्हणून त्याने एक कॉर्न चीज पिझ्झा आणि एक ओरिओ शेक मागवला, होय ना? आणि काय मागवलंस तू? ओरिओ शेक तेवढंच मागवलंस? चाप जरा पण खाणार नाहीस? टेस्टी आहे, चिकन सारखं आहे, खाऊन बघ एकदा। नाही? प्रज्ञानचा ओरिओ शेक आणि माझं मोहितो सुद्धा आलेला आहे इथे, एकदम रिफ्रेशिंग आहे। कसं आहे ओरिओ शेक? चांगला आहे? प्रज्ञानचा कॉर्न चीज पिझ्झा सुद्धा आलेला आहे। प्रज्ञान, तू चाप खात नाहीयेस, तुला कॉर्न चीज पिझ्झा पूर्ण एकटं खावं लागेल। खाणार ना? आणि ते पण संपवायचं, ठीक आहे? टेस्ट करून बघ कसं आहे, सांग। टेस्ट कर ना, हळू। गरम आहे? चांगलं आहे? आपला 4 फ्लेवरचं प्लेटर रेडी आहे। सो लेट्स ट्राय दिस आउट। खाणार तू? खाऊन बघ ना। दिस वन इज गुड। हा आहे अचारी फ्लेवर।
एकदम स्मोकी फ्लेवर आहे आणि क्रीमी आहे. अमूल क्रीमची मजा आहे. एकदम क्रीमी आहे. मलाई चाप जरासं स्वीट टेक्स्चरमध्ये येतो. मला सगळ्यात जास्त आवडला हा मसाला रेड वन. मला तर लक्षात नाही येते काय बोलतात, खरं हा खरंच स्पायसी आहे. मस्त साईडने असं फ्राय झालं, कुरकुरीत एक क्रंची टेस्ट लागतं त्याला. आणि या चटणीबरोबर तर अजून मजा येते खायला. बेस्ट आहे. चाप मी आता टेस्ट केलेला आहे. जेन्युइनली फ्लेवरफुल आहे चाप. खरंच खूप भारी आहे. आणि प्लेटर सिस्टम घेतलं तर पोट भरून जातं. आता अजून एवढं चाप्स बाकी आहेत, म्हणजे एवढं बाकी आहे क्वांटिटी. चाप्स इथले वन ऑफ दी बेस्ट चाप्स आहेत मी आत्तापर्यंत जे ट्राय केलं आहे. प्लेटरमध्ये तुम्ही जर घेतला तर तुम्हाला इथे 4 फ्लेवर्स वेगवेगळे ट्राय करायला भेटतील आणि 150मध्ये तुम्हाला 2 फ्लेवर्स भेटतील. त्यासोबत तुम्ही जर फिटनेस फ्रीक असाल तर तुमच्यासाठी इथे डाएट चापसुद्धा अवेलेबल आहेत. आणि नुसते चापच नाही तर इथे मोहितो, शेक्स, पिझ्झा, बर्गर, सँडविचेससुद्धा अवेलेबल आहे. हा यांचा मोठा सेट आउट एरिया आहे आणि याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार नक्कीच. जर तुम्ही नव्या मुंबईमध्ये राहता आणि तुम्हाला चाप्स खायचे असेल तर द चाप जंक्शनला एकदा नक्की भेट द्या. याचं ॲड्रेस, लोकेशन मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.